Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. For last lecture we are studied regarding drip irrigation. Today we are going to study regarding sprinkler irrigation. So the unit outcome of today's lecture, that is, draw the layout of given type of irrigation system showing its component parts for given site condition. What is sprinkler irrigation? Sprinkler irrigation is a method of applying irrigation water which is similar to rainfall. तर स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजे काय? आर्टिफिशियली कृत्रिम पद्धतीनं आपण शेतीला पाणी देणार, आणखी हे पाणी कसं असेल? सिमिलर टू रेनफॉल, जशा प्रकारे पाऊस पडतो त्या पद्धतीनं शेतीला आपण पाणी सप्लाय करणार, त्याला स्प्रिंकलर इरिगेशन म्हटलं जातं. वाटर इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू अ सिस्टीम ऑफ पाईप्स युजली बाय पंपिंग ॲट प्रेशर अबाउट 2 kg/cm². तर या केसमध्ये पंपिंगनं पाणी सप्लाय केलं जातं, पंप वापरला जातो आणि पंपाच्या साहाय्यानं प्रेशर दिलं जातं पाण्याला 2 kg/cm² इतकं प्रेशर देऊन पाणी हे डिस्ट्रीब्यूट केलं जातं. इट इज देन स्प्रेड इन टू द एअर अँड इरिगेटेड एंटायर सॉइल सरफेस थ्रू स्प्रे हेड्स so that it breaks up into small water drops which fall to the ground. तर हे स्प्रेच्या साहाय्यानं पाणी स्प्रे केला जातो. हे पाणी ड्रॉप्समध्ये दिलं जातं. प्रेशराइज्ड इरिगेशन थ्रू डिव्हायसेस कॉल्ड स्प्रिंकलर्स. तर अशा प्रकारे हे ज्या डिव्हाइस आपण याच्यासाठी वापरतो त्याला आपण स्प्रिंकलर म्हणणार. The types of sprinkler system. There are many types of sprinkler systems available in the market. On the basis of arrangement for spraying irrigation water, sprinkler systems are classified as rotating head sprinkler. दोन जनरल आहेत, रोटेटिंग हेड सिस्टीम, आणखी दुसरी आहे परफोरेटेड पाईप सिस्टीम. Perforated pipe system. This method consists of drilled holes or nozzles along their length through which water is sprayed under pressure. तर परफोरेटेड पाईपमध्ये कसं असतं, अशी पाईप असते, आणखीन या पाईपलाच ड्रिल्ड होल्स असतात किंवा नोझल्स असतात. या नोझलमधून पाणी स्प्रे होतं, याला आपण म्हणा परफोरेटेड पाईप सिस्टीम. नेक्स्ट मेथड, दॅट इज रोटेटिंग हेड सिस्टीम. अ स्मॉल साइज नोझल्स आर प्लेस्ड ऑन riser pipes fixed at uniform intervals along the length of the lateral pipes, and lateral pipes are usually laid on the ground surface. तर रोटेटिंग हेडमध्ये असं ते रोटेटिंग हेड असतं, असं स्केचमध्ये दाखवलेलं आहे की जी ही लॅटरल पाईप असेल, याला असे उभे रायझर्स असतात आणि या रायझरच्या वरती ही रोटेटिंग हेड्स बसवलेली असतात. या रोटेटिंग हेडमध्येच मधून मग असं पाणी सगळीकडं स्प्रेड होतं. बरोबर. तर ही नेक्स्ट मेथड, दॅट इज रोटेटिंग हेड. In component parts of sprinkler irrigation, one, that is pumping unit, tubings, couplers, sprinkler head, fittings and accessories. So these are the component parts of sprinkler irrigation. We will see one by one in detail. In this sketch you can see sprinkler irrigation system. This is first source of water. पाण्याचा सोर्स इथं वेल आहे, विहीर आहे, त्यातून आपण पाणी
स्प्रिंकलरसाठी घेणार. त्यानंतर पंप, पाणी पंपानं विहिरीतून लिफ्ट केलं जाईल आणि ह्या पंपाच्या सहाय्यानं प्रेशर पाण्याला दिलं जाईल की या पाईपमधून पाणी सप्लाय होईल. त्यानंतर हे पंप झालं. त्यानंतर पंपापासून बाहेर जाणारी ही डिलिव्हरी पाईप, तर पंपापासून खाली सोर्समध्ये जाणारी ही सक्शन पाईप, आणखीन पंपापासून बाहेर डिस्चार्ज बाहेर जाणारी पाईप त्याला आपण म्हणणार डिलिव्हरी पाईप. त्यानंतर पुढे इथं बायपास फॉल आहे, पाणी जादा होणारं बायपास परत विहिरीमध्ये जाईल. आणखीन हे मेन पाईपलाईनमधून पाणी पुढं जाईल. त्यानंतर इथं आहे स्क्रीन फिल्टर, पाण्यातून येणारा कचरा फिल्टरमध्ये अडकेला आणि पाणी पुढं फिल्टर होऊन जाईल, त्यासाठी हा स्क्रीन फिल्टर आहे. फिल्टर्स वेगवेगळ्या टाईपचे आहेत, आपण ड्रिप इरिगेशनमध्ये ते पाहिलेलं आहे. त्यानंतर हा प्रेशर गेज, तर इथं प्रेशर गेज बसवलेला आहे. आपण पाण्याला किती प्रेशर आता आहे किंवा किती प्रेशर दिलं पाहिजे हे आपण कंट्रोल करू शकतो या प्रेशर गेजच्या सहाय्याने. त्यानंतर QRC पंप कनेक्टर, इथं हा पंप कनेक्टर आहे QRCचा. त्यानंतर QRC-T, इथं पंपाकडून आलेल्या आणि ही मेन लाईन याला इथं कनेक्टर. त्यानंतर हा T बसवलेला आहे, म्हणजे पाणी इकडून सरळ पुढं पण जाईल आणखी इकडं पण येईल. सो दिस इज T आहे. परत त्यानंतर ह्याच्यावरती ही मेन पाईपलाईन आहे तुमची, मेन पाईपलाईन. त्यानंतर आहे लॅटरल्स, लॅटरलवरती हे व्हर्टिकल जे पाईप्स आहेत यांना आपण म्हणणार रायझर पाईप. हा रायझर आहे. त्यानंतर हा रायझर आहे, डिफरंट रायझर्स आहेत. आणि रायझर्सच्या वरती जे बसवले आहेत ते स्प्रिंकलर हेड्स, बरोबर. हे तुमचे स्प्रिंकलर हेड्स असतील किंवा रोटेटिंग हेड जे आपण पाहिलं स्प्रिंकलर हेड्स असतील. स्प्रिंकलर मेटल नॉझल, स्प्रिंकलर प्लास्टिक नोझल्स हे जे आहेत स्प्रिंकलर नोझल्स, बरोबर. QRC शँडल पीस, प्रत्येक इथं हे शँडल पीस बसवलेले असतात की ज्यातून वरती रायझर काढला जातो आणि ॲट द एंड देर इज एंड कॅप्स. तर हे स्प्रिंकलर इरिगेशनचे संपूर्ण कॉम्पोनंट पार्ट्स आपण या स्केचमध्ये पाहतो. द कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ स्प्रिंकलर इरिगेशन. पंपिंग युनिट, स्प्रिंकलर irrigation system distribute water by spraying it over the fields. The water is pumped under pressure to the fields. The pressure forces the water through sprinkler or nozzles in pipelines and then forms a spray. A high-speed centrifugal or turbine pump can be used for operating sprinkler irrigation for individual fields. For pumping water from deep wells or more than 8 meters, a turbine pump is suggested. या पंपाच्या सहाय्याने आपण प्रेशर निर्माण करणार पाईपमध्ये, आणखीन प्रेशरनं पाणी स्प्रिंकलर किंवा नोझलच्या सहाय्यानं स्प्रेड करणार. सोर्समधून पाणी लिफ्ट करण्यासाठी आणि ठराविक प्रेशरनं पाणी रायझिंग मेनमधून पुढं सप्लाय करण्यासाठी आपण पंपिंग युनिटचा वापर करणार. नंतर सेंट्रीफ्युगल पंप आणि टर्बाईन पंप असे दोन टाईपचे पंप्स असतात. ज्या ठिकाणी सक्शन हेड कमी असेल तिथं सेंट्रीफ्युगल पंप वापरला जातो आणि ज्या ठिकाणी 8 मीटरपेक्षा जास्त सक्शन हेड असेल तिथं टर्बाईन पंप सजेस्ट केला जातो. नेक्स्ट कंपोनंट दॅट इज ट्यूबिंग. द ट्यूबिंग कन्सिस्ट ऑफ main lines, sub main lines and laterals. The main line convey water from source and distribute into the sub main. या स्केचमध्ये बघितलं पंपापासून येणारी ही मेन लाईन, बरोबर. त्यानंतर परत या मेन लाईनला छोट्या लाईन्स असतात, गरज असेल तर त्या सब मेन्स, बरोबर. द सब मेन्स कन्वे वॉटर टू द लॅटरल्स. तर ह्या सबमेनपासून ह्या लॅटरलमध्ये पाणी येणार, कन्वे वॉटर टू द लॅटरल्स विच इन टर्न सप्लाय वॉटर टू द स्प्रिंकलर्स. आणि ह्या लॅटरलमधून ह्या रायझरमध्ये पाणी जाईल आणि हे स्प्रिंकलरला जाईल, बरोबर. सो द PVC पाईप्स आर जनरली यूज फॉर पोर्टेबल सिस्टीम. ज्या छोट्या सिस्टीम्स असतात त्या ठिकाणी PVC पाईप्स
वापरल्या जातात. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ ट्युबिंग्स, मेन लाईन, सब मेन लाईन्स आणि लॅटरल्स अँड व्हर्टिकल किंवा रायझर पाईप्स. सो त्या the next component, that is couplers. Couplers are used for connecting two pipes and uncoupling quickly and easily. तर दोन पाईप्स एकमेकाला ज्यावेळी आपण साईटवर जोडतो तर ते जोडण्यासाठी हे कपलिंग्स वापरले जातात. किंवा पाईप आपल्याला काढायचे असेल तरीसुद्धा ह्या कपलिंगमधून पाईप काढली जाते, दॅट इज अनकपलिंग. तर हे इझिली आणि क्विकली होण्यासाठी हे कपलरचा वापर केला जातो. कपलर शुड प्रोव्हाइड रियूज अँड फ्लेक्झिबल कनेक्शन. कपलर साधारण रियूज, परत परत आपण वापरणार आणि फ्लेक्झिबल कनेक्शन होतं, काढता येईल किंवा जोडता येईल असं. नॉट लीक ॲट द जॉईंट, ह्या जॉईंटमध्ये पाणी लीक होणार नाही अशा प्रकारचे कपलिंग पाहिजे. बी सिम्पल अँड इझी टू कपल अँड अनकपल. तर हे कपलर्स जे आहेत हे सिम्पल आणि इझी कपल आणि अनकपल करता येईल, म्हणजे जोडता येईल आणि काढता येईल असं सोपं आणि सिम्पलमध्ये पाहिजे. बी लाईट अँड नॉन करेजिव्ह ड्युरेबल. हे कपलर्स हे कसे हलके पाहिजेत, नॉन करेजिव्ह आणि ड्युरेबल पाहिजे. हे वेगवेगळे टाईपचे कपलर्स इथं स्केचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हा कपलरचा महत्त्वाचा भाग आहे. दोन पाईप जोडणे आणखी निखळण्यासाठी या कपलरचा वापर केला जातो. The next part, that is sprinkler head. Sprinkler head distribute water uniformly over the field without runoff and or excessive loss due to deep percolation. तर स्प्रिंकलरच्या सहाय्यानं युनिफॉर्मली पाणी स्प्रेड केलं जातं विदाऊट रनऑफ, म्हणजे जमिनीवरून पाणी वाहत जात नाही. यामुळे काय होतं, एक्सेसिव्ह लॉस कमी होतो. डिफरंट टाईप ऑफ स्प्रिंकलर्स आर अवेलेबल. स्प्रिंकलर्स वेगवेगळ्या टाईपचे अवेलेबल आहेत. दे आर आयदर रोटेटिंग ऑर फिक्स्ड टाईप. इथे आपण बघा, हे रोटेटिंग टाईप आहे, हा परफोरेटेड पाईप आहे. तर फिक्स्ड हेड स्प्रिंकलर्स आर कॉमनली यूज्ड इरिगेट स्मॉल लॉन्स अँड गार्डन्समध्ये वापरलं जातं फिक्स्ड हेड. परफोरेटेड लॅटरल पाईप्स आर समटाइम्स यूज्ड ॲज अ स्प्रिंकलर. सो दीज आर द स्प्रिंकलर हेड्स. नेक्स्ट, फिटिंग्स अँड ॲसेसरीज. हे पाईप जोडण्यासाठी वेगवेगळे फिटिंग आणि ॲसेसरीज वापरतो, ते यामध्ये आपण पाहू. द फॉलोइंग आर सम इम्पॉर्टंट फिटिंग्स अँड ॲसेसरीज यूज्ड इन स्प्रिंकलर सिस्टीम. म्हणजे पहिलं वॉटर मीटर, पाण्याचा डिस्चार्ज किती झालेला आहे हे बघण्यासाठी वॉटर मीटर असतं. टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिलिवर्ड, किती पाणी आपण दिलं ते. नंतर फ्लॅंज, दोन पाईप किंवा एकमेकाला जोडण्यासाठी फ्लॅंज. कपलिंग्स आपण पाहिलं. निप्पल्स यूज्ड फॉर प्रॉपर कनेक्शन टू द पंप अँड सक्शन अँड डिलिव्हरी. तर पंपाची सक्शन पाईप, डिलिव्हरी पाईप जोडण्यासाठी आपण कपलिंग्स, फ्लॅंज, निप्पल्स वापरणार. त्यानंतर प्रेशर गेज, पाण्याला किती प्रेशर आहे हे पाण्यासाठी प्रेशर गेज वापरणार. डिफरंट बेड्स, टीज अँड रिड्युसर्स, एल्बोज, बटरफ्लाय वॉल्व्स. बघा इतर टीज वापरलेले आहे, बरोबर, इथं बेंड वापरलेला आहे. अशा प्रकारचे सगळे ॲसेसरीज आपण वापरणार. फर्टिलायझर ॲप्लिकेटर्स, हे फर्टिलायझर ॲप्लिकेटरसुद्धा वापरला जातो. पाण्यामध्ये फर्टिलायझर मिक्स करून पिकांना दिलं जातं. या स्टेजमध्ये तुम्ही पाहाल वेगवेगळे ॲसेसरीज आणि फिटिंग्स आहेत. स्लिप कॅप आहे इथं, बरोबर, हे रिड्युसर आहे, 3/4 इंच पाईप, हे इथं शटअप वॉल आहे, कॉर्पोरेशन टी आहे इकडे, ही टी. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲसेसरीज आपण स्प्रिंकलर सिस्टीममध्ये. दीज आर डिफरंट ॲसेसरीज यूज्ड इन स्प्रिंकलर इरिगेशन. दॅट इज टीज, एल्बोज, बेंड्स, प्लग्स, बुशिंग, कॅप, एंड कॅप, कोनिकल, युनियन. So the advantages of sprinkler irrigation system. Sprinkler irrigation does not require surface shaping of leveling.
तर ज्या एरियामध्ये आपण इरिगेशन सिस्टीम स्प्रिंकलर वापरणार तो एरिया लेवल असायला पाहिजे असं काही नाही, कारण आपण वरून पाणी स्प्रे करतो त्यामुळे उंचावर सुद्धा पाणी जाऊ शकतं, त्या ठिकाणी आपला रायझर असेल तर. नेक्स्ट, कॅन बी अप्लाइड टू एरियाज ऑफ व्हेरिएबल टोपोग्राफी. ज्या एरियाची टोपोग्राफी ही व्हेरिएबल आहे तिथं आपण स्प्रिंकलर वापरू शकतो. फ्लेक्झिबिलिटी इज पॉसिबल बिकॉज स्प्रिंकलर हेड्स आर अवेलेबल इन वाईड रेंज ऑफ डिस्चार्ज कपॅसिटी. तर वेगवेगळ्या डिस्चार्ज कपॅसिटीचे स्प्रिंकलर हेड्स अवेलेबल आहेत, त्यामुळं आपल्याला फ्लेक्झिबिलिटी पण उपलब्ध आहे. कॉस्ट ऑफ लेबर इज जनरली रिड्यूस्ड. स्प्रिंकलर इरिगेशन वापरल्यामुळे लेबर कॉस्ट कमी होते. इरोजन ऑफ सॉईल कॅन बी इलिमिनेटेड. पाणी वाहत नाही त्यामुळं सॉईलचं इरोजन होत नाही. केमिकल आणि फर्टिलायझर ॲप्लिकेशन्स आर इझिली यूज्ड विथ स्प्रिंकलर सिस्टीम. स्प्रिंकलर सिस्टीममध्ये आपण पिकांना जे फर्टिलायझर्स, लिक्विड फर्टिलायझर्स देतो ते देणं सोपं होतं. नो स्पेशल स्किल, ट्रेंड पर्सनल कॅन ऑपरेट द सिस्टीम रिजनेबली वेल. तर हे सिस्टीम ऑपरेट करायला स्किल्ड लेबरची काही गरज नाही, नॉन स्किल पर्सन पण वापरू शकतो किंवा रन करू. Frequent and light irrigation is possible, giving better response from the crops. स्प्रिंकलर इरिगेशनमुळे आपण पिकांना फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार पाणी देणार, आणखी कमी इरिगेशन दिलं जातं. इन्क्रीज यील्ड, क्वालिटी, अर्ली रायपिंग, water conservation and alternative value of specific period of saving labor, machinery, fertilizer and pesticides. तर स्प्रिंकलर इरिगेशनमुळे काय होतं, पिकांची वाढ चांगली होते, गुड क्वालिटीची पिकं येतात, दुसरं उत्पादनामध्ये वाढ होते, बरोबर. अर्ली रायपिंग, लवकर परिपक्व पिकं होतात, काढणीला येतात. त्यानंतर वॉटर कॉन्झर्वेशन, पण पाणी सेव्ह करतो. त्याशिवाय सेविंग इन लेबर्स, तर स्प्रिंकलर इरिगेशनमुळं लागणारे लेबर्स आहेत हे कमी लागतात, मशिनरी पण कमी वापरावी लागते. पण फर्टिलायझर्स सेव्ह करतो, डायरेक्ट पिकात पाण्यातून फर्टिलायझर्स दिल्यामुळे फर्टिलायझर्स पण सेव्ह होतात. नेक्स्ट, सॉईल मॉइश्चर इज मेंटेन्ड ॲट ऑप्टिमम लेवल. स्प्रिंकलर इरिगेशनमुळे सॉईल मॉइश्चर हे ऑप्टिमम लेवलला मेंटेन केलं जातं. लिमिटेशन्स इन स्प्रिंकलर इरिगेशन. स्प्रिंकलर इरिगेशन वापरण्यामध्ये कोणकोणते लिमिटेशन्स आहेत ते आपण पाहणार. अनइवन वॉटर डिस्ट्रीब्युशन ड्यू टू हाय विंड. ज्यावेळी वारा जोराचा असतो त्यावेळी अनइवन वॉटर डिस्ट्रीब्युशन होतं. इव्हॅपोरेशन लॉस वेन ओपनिंग अंडर हाय टेम्परेचर. ज्यावेळी हाय टेम्परेचर असेल त्यावेळी इव्हॅपोरेशन लॉस होतो. हायली इम्परमिएबल सॉइल्स आर नॉट सुटेबल. जी सॉईल हायली इम्परमिएबल आहे ती स्प्रिंकलर इरिगेशनला सुटेबल नाही. इनिशियल कॉस्ट इज हाय. स्प्रिंकलर इरिगेशनला सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट जास्त असते. प्रॉपर डिझाईन इज रिक्वायर्ड. लॅक ऑफ पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस, लॅक ऑफ अवेअरनेस, लॅक ऑफ सोशल कन्सर्न टू सेव्ह नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस सेव्ह करण्यामध्ये सोशल कन्सर्न असणं महत्त्वाचं आहे. हाय वॉटर प्रेशर रिक्वायर्ड इन स्प्रिंकलर. डिफिकल्टी इन इरिगेशन ड्युरिंग विंड प्रेशर. थँक यू.